तिथे जिथे वरती तुम्हाला धम्मचक्र दिसतोय ना, तिथे गौतम बुद्धांच्या असं वाटतं त्या साईडला की पाऊस वगैरे भरलाय. अचानक पाऊस चालू झाला, अचानक. आणि नमस्कार मित्रांनो, आज संडे आणि आज आम्ही चाललो पॅगोडाला. आज घरी बसून सुद्धा काही नाही होणार होतं, म्हणून मी मित्राला फोन केला. तो रेडी होता आणि त्याने त्याची बुलेट वगैरे घेऊन आला आहे. हाय तो माझा मित्र, हाय कर. आणि इथून राईड कंटिन्यू करू आपण. आम्ही आता आहे मरोळला आणि सकाळचे वाजले आहेत 8:30 9 वाजले आहेत. आपण इथून पुढे निघू. तिथे काय कसं काय होतं ते सगळं सांगू तुम्हाला. किती चार्जेस लागतात, किती नाही, बोटीमध्ये किती पैसे घेतात. मी खूप वेळा गेलो आहे पण व्हिडिओ वगैरे कधी बनवला नाही. पण आज स्टार्टिंग करूया, व्हिडिओ वगैरे बनवूया, कंटिन्यू करूया राईड. आज फर्स्ट टाइम मोटर क्रॉस करतो आणि मला काहीच माहिती नाही क्वालिटी कशी आहे, क्वालिटी कशी नाही आहे. कारण फक्त नाईटमध्ये मी यूज केलं आत्तापर्यंत. तरी रील वगैरे, शॉर्ट रील वगैरे टाकल्या आहेत. फर्स्ट टाइम समजेल की आता फर्स्ट टाइम हायवेला मी जाईन, तेव्हा समजेल की राईड क्वालिटी कशी आहे, स्टेबल कसा आहे कॅमेरा. आणि आम्ही लवकर निघालो कारण ऊन खूप जास्त होईल दुपारी. निघालो असतो 11:30 वाजेपर्यंत. पण थोड्या उन्हामध्ये गाडी चालवणं म्हणजे प्रॉब्लेमॅटिक आहे. बाकी साऊंड तर बरोबर येतच नसेल मला माहिती आहे, कारण माईक अजून अटॅच नाही केलं त्याला. आपण माईक वगैरे बघतो, वायरलेस माईक किंवा नॉर्मल माईक कुठला जरी चालेल. गाडी फुल एमटीवर गेली आहे आणि इथे पेट्रोल वगैरे थोडं लेफ्ट साईडला आहे, माहिती आहे मला. पेट्रोल वगैरे करूया. आणि गोराईला कसं आहे की पेट्रोल पंप वगैरे काहीच नाही आहे. तर कदाचित ब्लॅकमध्ये पेट्रोल भेटत असेल, एवढी आयडिया नाही आहे. पण तिकडच्या रहिवाशांना विचारलं तर ते लोक सांगून टाकतील की पेट्रोल कुठे नाही. बघा पाहिजे हां, त्याचे गाड लावले पाहिजे. तिथं आम्ही लावले. पण माझ्या गाडीला काही होते, गाड होते कंपनीने दिलेले ते. पण 2021 गाडी होती आणि तर आग होती ना. हां, गाड वगैरे काढून चालवावी गाडी जरा. असतं सगळ्यांमध्ये असतं. इथून जर तुम्ही हायवे पकडला तर तो बोर्ड तुम्ही वाजला काहीतरी माझा पाणी होता. इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट लेफ्ट घ्यायची. इधर से हो, आगे चले हो, इधर से लेगी पर लेफ्ट गए तो और आगे पेट्रोल पंप भी नहीं लगा तुमको. तर आम्ही आता गोराईला पोचलो आहे. गाडीवरून बोट वगैरे आम्ही पकडलेली आणि बोटीच्या नंतर आमचे हे तिकीट घेतले दोघांच्या गाडीचे 50 रुपये. आणि बोटीमध्ये किती घेतले? 5 रुपये पर पर्सन, पर बाईक. 5 रुपये पर बाईक. माणसांचे पैसे नाही आहेत बोटीमध्ये, बाईकचे वगैरे पैसे आहेत. आणि रोड बघा, त्यांनी इथे बुलेट पार्क केली आहे. आणि इकडे तुम्हाला रिक्षा वगैरे सगळं काही भेटेल, सगळं काही. पूर्ण रोड स्मूथ आहे, पूर्ण रोड स्मूथ आहे. गाडी चालवायला मजा येते.
तर आधी आपण जाऊया पॅगोडाला, त्याच्यानंतर पुढे बीच आहे का, पण आधी पॅगोडाला जाऊया. आणि आतापर्यंत पॅगोडा वगैरे चालू झाला असेल. इथून लेफ्ट घ्यायचं तुम्हाला पॅगोडासाठी. आज गर्दी असण्याची शक्यता आहे कारण आज संडे आहे. बाकी टायमाला गर्दी वगैरे नसते. मुंबईचे रोड कधी ठीक होणार काय माहिती. गाड्या तर एवढ्या एक्सप्रेस आलाय. मुंबईचे रोड कधी ठीक होणार. गाडी इथे पार्क करायला बोललेत आपल्याला. हँडल लॉकच कर. यायला काय माहिती कधी कोण घेऊन जाईल. यांचं लाव आहेत ते काही कामाचे नाही. आवाज कसला येतोय रे. टिंग 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 टिंग. अच्छा फुल शांतता ना. चिमण्यांचा आवाज बघ. फुल शांतता यार. चला इथे गाडी आपण पार्क केली आहे दोघांची. हँडल वगैरे लॉक केलं. बाकी तुला इथे काय वाटतंय. मस्त वाटतंय की नाही. बाकी एकदम मस्त शांतता आहे इकडे. असं वाटतं एकदम नेचरच्या जवळ आलोय आपण इथे मस्त पैकी. गाडी वगैरे पार्क केली तिथे आणि थोडंफार आपल्याला चालायचं आहे इथून. त्याच्यानंतर पॅगोडा वगैरे दिसेल. जास्त नाही 2 मिनिटाचा अंतर आहे बस तेवढाच. तर आम्ही पॅगोडामध्ये आता एंटर करू. हा बघा. आणि काही भिंतीची वगैरे पुढे जातात आहेत. 5-6 भिंतीचे आहेत. क्लिनिंग हायजिनिक वगैरे एकदम व्यवस्थित. हा एकदम स्वच्छ. स्वच्छता बघाल तर खूप स्वच्छता आहे. आतमध्ये पूर्ण शांतता आहे. आतमध्ये कसलाच आवाज जात नाही असं असेल. पूर्ण बांधलं कशा. आणि आमच्या बाजूला भिंतीचे वगैरे बसले. तिथे जिथे वरती तुम्हाला धम्मचक्र दिसतोय ना तिथे गौतम बुद्धांच्या आस्था ठेवल्या आहेत. आणि इथे तुम्हाला 10 दिवस कोर्स फ्री आहे. तुम्हाला फक्त धम्मचक्र.com तुम्ही विजिट करू शकता. तिथे तुम्हाला रजिस्टर करावं लागेल. 10 दिवसांचा कोर्स आहे. तो तुम्ही केल्यानंतरच तुम्हाला याच्यामध्ये आतमध्ये एंट्री वगैरे तुम्हाला शांत करावं लागेल. तो पूर्ण त्याला 10 दिवसाचा कोर्स करावा लागेल. एवढी शांतता आहे ना इथे. आणि त्याच्यापेक्षा जास्त शांतता आतमध्ये आहे. आणि पूर्ण काचेने हे बंद आहे. पूर्ण काचेने बंद आहे. 360 व्ह्यू आहे इकडे पण पूर्ण काचेने बंद आहे. तिथे आतमध्ये त्यांनाच एंट्री आहे ज्यांनी रजिस्टर वगैरे केलं आहे. त्यांनी 10 दिवसाचा कोर्स घेतला आहे. आणि कोर्स पूर्णपणे फ्री आहे. कोर्स पूर्णपणे फ्री आहे. ज्यावेळी तुम्हाला करायचं असेल त्यावेळी तुम्ही करू शकता. रजिस्ट्रेशन करा. 10 दिवसाचा फ्री टाइम इथे तुम्ही फ्री करू शकता. हां अभी हम जो सीख
सीखने जा रहे हैं वो भारत की सबसे पुरानी विद्या है जिसका नाम है विपश्यना। इंग्लिश में मेडिटेशन कहते हैं उसे। विपश्यना तो यहाँ 10 दिन का सिखाया जाता है। विपश्यना का एक छोटा सा पार्ट ले रहे हैं हम, जिसका नाम है आनापानसति। ये पाली शब्द है। आना यानी अपना सांस अंदर आना, अपान यानी अपना सांस बाहर जाना, सति यानी सजग लेना। हमारा मन जो है तो भूतकाल में मेरा मन होता है अंजाई बात को मन जाए बात नहीं तो खाता है भविष्य में मैं ऐसा करूँगा वैसा करूँगा, वर्तमान में नहीं रहता है। तो यही विद्या से कहते हैं कि हमारा मन वर्तमान में कैसा रहना चाहिए। अभी एक हम ऑडियो क्लिप लगाने जा रहे हैं। ये ऑडियो में आवाज है विपश्यना आचार्य श्री सत्यनारायण जी गोयेंका जी। गोयेंका जी जैसा बोले वैसे हमें ध्यान करना है। तो अपनी पीठ गर्दन सीधी रखें, जो लोग चश्मा लगा दें। पाचड्यावरून निघालो आम्ही आणि आता बीचला पोचतो। सेम आहे रूट बीचला जाण्याचा आहे, फक्त तुम्हाला इथून निघायचं आहे बाहेर आणि लेफ्ट मारायचं आहे। पण इथे एवढा गारवा आहे ना, वरती ऊन आहे नाही की नाही आहे, ऊन आहे पण इथे गारवा मजा येते। इथे सुद्धा गाडी पार्क वगैरे करायला आहे, तुम्ही इथे सुद्धा गाडी पार्क करू शकता। हा फक्त हा रस्ता केला पाहिजे बस एवढंच, बाकी सगळं खूप छान, सगळं छान आहे, सगळं छान आहे। फोन होल्डर सारखा निघतोय, त्या फोन निघतो बरोबर। तर इथून आपल्याला लेफ्ट मारायचं बस एवढंच। बघा तुम्हाला ऑटो वगैरे सगळं काही भेटेल इकडे। तुम्हाला बीचला जायचं आहे तर तुम्हाला टेम्पलला जायचं आहे इकडे, तुम्हाला ऑटो खाडीवरच भेटेल। आणि असं नाही खाली विकेंडला बीच डेजला पण भेटणार। बाकी असं वाटतं त्या साईडला की पाऊस वगैरे भरला आहे ना। या मुंबई पोलीस जिंदाबाद। आपण लेफ्ट मारला आहे बीच साठी। एक मध्ये जो लेफ्ट होतो तो जायचा आहे। कोणी तुम्हाला सांगेल की बीच कुठे आहे इकडे, आता माहिती नाही बीचवर परती आहे की ओटी आहे ते सांगणंच समजतं। जास्त लांब नाही आहे बीच, एक 10 मिनिटं लागतात। तुम्ही जर आरामात चालवलात तर तुम्ही रॉकेट म्हणून चालवत असणार 5 मिनिटं पण नाही। भाई भरती आहे भरती। हा इकडे नाही हो दादा, तिकडे तिकडे गाडी नेऊया आपण वरती। हा हाँ दे वरती। अरे बंद है बंद है।
बंद. तर मित्रांनो ते बंद होतं आणि पाऊस चालू झाला आहे आणि पटापट आता कॅमेरा मी आतमध्ये ठेवतो कारण हा भिजला की गेला आणि जर हा गेला तर मी फॉर्मात गेलो. तर मित्रांनो अचानक पाऊस चालू झाला अचानक आणि आम्ही गाड्या इथे लावल्या. बीचला पण गेलेलो पण एवढा पाऊस आला अचानक तर आमची फाटली आणि आम्ही साईडला इथे थांबलो आणि आता आम्हाला जायचं पुढे तर असं जाऊ ते समजत नाही. त्याच्यासाठी घरी जावं लागेल. तरी घर जवळ आहे ते नशीब आमच्या दोघांचं.